एकदम ओके, एकदम ओके, एकदम ओके। मी आता त्याच्यावर काही भाष्य करणार नाही। असं ट्रोलिंग ठाकरे फॅमिलीचं वारसा चालवलं पिढीनं, नव्या पिढीनं अशा पद्धतीनं संविधानावर उपसभापती पदावर बसलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीने घोषणं हे चुकीचं महाराष्ट्र। मला असं वाटतं की याच्यावर काही भाष्य करणं योग्य नाही आहे। याचं कारण असं की ते पायऱ्यांवरती जे काही होतात गोष्टी त्याची दखल सभागृहामध्ये घेणं योग्य असतं। त्यामुळे इथे असं घरच्या पत्रकार परिषदेत मी काही त्याच्यावर बोलणार नाही। आणि ट्रोलिंग संदर्भात मी म्हणेन, ट्रोलिंग विरोधात ज्याला होतं किंवा कोणाच्या बाजूने ट्रोल कोणाला केलं जातं, तर साधारणपणे माझं निरीक्षण आहे की 48 तास हे ट्रोलिंग चालतं। ते 48 तासांनी का संपतं हे तुम्हाला माहिती आहे। दुसरं तेच शब्द असतात, म्हणजे नवीन शब्द तरी 4-6 महिन्यांनी आले पाहिजे ना काहीतरी। तेच शब्द तेच सगळं ट्रोलिंग, आणि 2 दिवसांनी मग दमले की दुसऱ्यांच्या पाठीमागे लागतात। आणि अगदी महत्त्वाचं आहे, ट्रोलिंग करणारे 80% लोकांची नावच नसतात त्याच्यावरती। मग एवढे जर का ते बेडर आहेत ट्रोलिंग करण्यामध्ये, तर त्यांनी स्वतःच्या नावाने स्वतःचं मत मांडलं पाहिजे या संदर्भात जे आहे ते। त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी लोकशाहीमध्ये काही लोकांनी 4 गोष्टी बोलल्या, तर आपण सुद्धा एवढं आपल्या मनाचा विमा काढूनच बाहेर जावं लागतं, असं माझं मत आहे। त्यामुळे मला काहीही त्याचं वाटत नाही। या गोष्टी ज्या आहेत, आम्ही महिला सक्षम आहोत, त्याच्यावरती आम्ही प्रत्युत्तर करू शकतो, पण आम्ही ते करत नाही। आमच्या कृतीतून ते दाखवायचं। आज माननीय शिंदे साहेबांना इतकं प्रचंड वेगवेगळे लोक नावं ठेवत असले तरी जनता शेवटी सब जानती है। त्यामुळे जनतेने जे काय प्रकारचं मत दिलं, कोणाला वाटत असेल त्यात काही जादूटोणा झाला, अजून काय झालं, त्यांनी हे सिद्ध केलं पाहिजे। ते न करता किंवा प्रत्येक वेळेला असं काहीतरी आरोप करत राहणं म्हणजे ते कुठेतरी स्वतःच्या अपयशावरती धूळफेक करून रंगसफेदी करण्यासारखं आहे। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळं हे अधिवेशन पार पडलं, त्यावेळेस अंबादास दानवे यांना निरोप समारंभ होता आणि फोटो सेशन होतं। त्यावेळेस महाराष्ट्राला प्रश्न पडले की निलमताईशी उद्धव ठाकरे काय बोलत होते त्या संवादात? तुमच्या उत्सुकतेबद्दल मी कौतुक करते आणि धाडसाचंही कौतुक करते, पण मी काही याच्यावर तुम्हाला सांगू शकत नाही काय बोलणं झालं। कुठे आग्रही आहेत? त्यांनी सांगितलं ना, त्यांनी समिती नेमली नरेंद्र जाधवांची, त्याबद्दल निर्णय होणार आहे। अजून कुठल्याही शाळेमध्ये कुठल्याही मुलाला हिंदी तुम्ही शिकलंच पाहिजे असं काही सक्ती केली जात नाहीये। हे कुठेतरी गैरसमज पसरवला जातोय असं मला वाटतं। त्यामुळे एक राजसाहेबांचं भाषण ऐकून म्हणजे असं वाटलं की त्याचं सगळं मी शांतपणे ऐकून घेतेच नेहमीच, कारण आपण सगळ्यांचं लक्ष असतं काय बोलतायत। पण मी याच्यावर वारंवार सांगितलेलं आहे की उद्धवजी ठाकरे, राजसाहेब ठाकरे हे खूप मोठे नेते आहेत। त्यामुळे त्याच्यावर मी कुठलंही भाष्य करू इच्छित नाही। मी एक सामान्य शिवसैनिक आहे, ते काय बोलतील ते ऐकायचं। आणि आमच्या दृष्टीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मार्ग कोणी घेतलाय तर तो एकनाथजी शिंदे यांनी घेतलेला आहे। कारण सगळे प्रश्न जे बाळासाहेबांनी उचललेले होते त्याच्यामध्ये मराठीच्या प्रश्नासह 370वा कलम असेल, रामजन्मभूमीचा प्रश्न असेल, समान नागरी कायदा असेल, या सगळ्या बाबतीमध्ये हिंदुत्वाची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। त्यामुळे ना आमच्या सभेमध्ये कोणी बॉम्बस्फोटातला आरोपी कुठे येऊन घोषणा देतो, कुठे वेगळ्या प्रकारचा एक ज्याला आपण म्हणू संशय आहे अगदी त्या अतिरेक्यांच्या संदर्भात कोणी तयार करतं। आमचं सरळ स्पष्ट भूमिका आहे आणि त्यामुळे आमचं काम आमचं जोमात चालू आहे सगळीकडे आहे ते।